नमस्कार मंडळी, मी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून मी पहिले पूजा उपासना केली आणि त्याच्यानंतर लगेच मी इथे दारात रांगोळी काढून घेतली. तर रांगोळी झाल्यानंतर पटकन पुरणाची तयारी करायला घेतली आणि कृपाने इथे मला पुरण वाटून दिला. तर देवाला हार करण्यासाठी आणि दाराला तोरण बांधण्यासाठी मला पानं फुलं घ्यायची होती, म्हणून मी इथे नाक्यावर आली. तर पानं फुलं घेऊन झाल्यानंतर घरी आली आणि पटकन हार करून लगेच मी पुन्हा एकदा स्वयंपाकाला लागले. तर स्वयंपाक रेडी झाल्यानंतर पुरणपोळ्या तयार केल्या आणि देवाला नैवेद्य दाखवून सगळ्यांना जेवण वाढून घेतलं. दुपारची जेवण वगैरे आवरून झाल्यानंतर एडिटिंगचं थोडा वेळ काम केलं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी इथे केसांसाठी तेल तयार करायला घेतलं. हा तेल बनवण्यासाठी अर्धा किलो पेक्षा मी जास्त खोबरेल तेल घेतला होता. हा तेल थोडा गरम झाल्यानंतर याच्यामध्ये कांदा आणि मेथी थोडा वेळ शिजून घेतली आणि त्याच्यानंतर बदाम आणि तीळ ऍड केले. गावावरून जी पानं फुलं मी आणली होती ती नंतर या तेलामध्ये मी ऍड केली. तर हे सगळं मिश्रण जवळजवळ मी 1 तास मंद आचेवर शिजवलं आणि त्याच्यानंतर एरंडे तेल आणि आवळा पावडर ऍड केली. हा तेल तयार झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी असंच ठेवून दिलं आणि 2 दिवसानंतर एका बाटलीमध्ये भरून ठेवलं. तर अशा प्रकारे माझ्या केसांसाठी मी घरगुती आयुर्वेदिक तेल तयार केला.